Let us continue with this comprehensive English course. This lesson will help us make the initial conversation with someone else when you are in a group or when you want to introduce someone who is not present at that time. We are going to learn how to introduce other people. स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं हे आपण शिकलो. आता आपल्या बरोबर असलेल्या कोणाचं तरी इंट्रोडक्शन कसं द्यायचं ते आपण शिकणार आहोत. हॅलो एव्हरीबडी, मीट माय फ्रेंड महेश. वी स्टडी इन द सेम क्लास. बघा, थोडक्यात इंट्रोडक्शन दिलेलं आहे, अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन. त्याच्यात महेश कोण आहे हे पण आलं. यू ऑलरेडी इन्क्लुडेड दॅट महेश इज युअर फ्रेंड. आणि कुठे तुमची भेट झाली, कुठला फ्रेंड आहे, तर वी स्टडी इन द सेम क्लास. हे आमच्या वर्गातला हा माझा मित्र आहे. हाय फ्रेंड्स, दिस इज माय कझिन हरी. ही हॅज जस्ट जॉईन्ड आवर कॉलेज. ही इज ऑल्सो फ्रॉम माय विलेज. बघा, 2-3 वाक्यांमध्ये पण आवश्यक ती सगळी माहिती दिली जाते लगेच तिथल्या तिथे की तो कझिन आहे, आपल्याच कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली आणि हा पण आमच्याच गावातला मुलगा आहे. सो ऑल द नेसेसरी डिटेल्स आर इन्क्लुडेड बट इन जस्ट 2 or 3 sentences. डुईंग दिस इज ऑल्सो अ स्किल. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही जर का अर्धा ते पाऊण तास एखाद्याबद्दल इंट्रोडक्शन देत बसलात तर कोणी ते ऐकणार नाही, कोणाला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. आवश्यक ती माहिती काय आहे आणि कशी थोडक्यात द्यायची हे समजलं पाहिजे. फादर, दिस इज माय फ्रेंड नीता. वी मेट इन द डान्स क्लास. झालं, याच्या पुढे फादरना काही बोलायची गरजच नाही. कुठली मैत्रीण आहे, कुठे भेटली, हे सगळं त्यांना समजलं. आता हे जर 3 तुम्ही पाहिले तर हे सगळे इन्फॉर्मल सिच्युएशन्स आहेत. हॅलो एव्हरीबडी, हाय फ्रेंड्स, असं आपण मित्रमैत्रिणींमध्ये, इन्फॉर्मल ग्रुप्समध्ये, अनौपचारिक प्रसंगी असं आपण हे बोलतो. पुढचे जे 2 आहेत ते मात्र औपचारिक प्रसंग आहेत. गुड आफ्टरनून सर, दिस इज मिस्टर खत्री. ही इज अ कम्प्युटर engineer. He has come to repair the computer in our office. There must be some reason why an employee wants to introduce the computer engineer to the boss. So at the beginning of this introduction, the person greets the boss. Good afternoon, sir. You will not find this in the informal situations. The greeting is different. You can say hi or hello. Meet my colleague, Professor Shastri. He teaches English in our college. This is also a formal situation. हा पण एक औपचारिक प्रसंग आहे. औपचारिक प्रसंगात कशा पद्धतीने कोणाची ओळख करून द्यायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे. औपचारिक प्रसंगी तुम्ही हाय किंवा हॅलो म्हणालात तर शॉक बसेल लोकांना. आता सांगा बरं, तुम्ही ह्या सगळ्या लोकांची ओळख कशी करून द्याल? हाऊ विल यू इंट्रोड्यूस समवन एल्स? फॉर एक्झाम्पल, हाऊ विल यू इंट्रोड्यूस युअर फ्रेंड टू युअर मदर or your little brother to your friends? Now see, these 2 are again informal situations. The third one is formal. Your brother is interested in a job in Mr. Joshi's rubber factory. So how will you introduce him to Mr. Joshi? हा औपचारिक प्रसंग आहे. How will you introduce a new employee to the staff? This is also a formal situation. Hello Tusharika, meet my brother Sagar. He lives in Canada, but he is here in India for a month. Hello Mr. Sagar, glad to meet you. Students, he is Professor Sudhakar. He is from Noida. He has come here to Pune to meet you all. He is going to conduct a lecture on teaching language through literature. Good morning, sir. After listening to the clip,
reflect on the following points. What is the kind of situation? Is it formal or informal or semi-formal? कशा प्रकारचा प्रसंग आहे? तुम्ही आत्ता जी व्हिडिओ क्लिप ऐकलीत त्याच्यात औपचारिक प्रसंग आहे का अनौपचारिक आहे? While introducing, keep in mind what is the relationship between the speakers. हे पण बघायला लागतं की दोन जणांची ओळख करून देताना त्यांच्यात नातं काय आहे? वडील आणि मुलगा आहेत का बॉस आणि एम्प्लॉई आहेत? त्याच्याप्रमाणे तुमचं इंट्रोडक्शन, तुम्ही कोणते शब्द वापरता, कसं ग्रीट करता, या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. There are some more norms. For example, always introduce the eldest or the senior-most member in a group first. सगळ्यात आधी ज्यांना मान आपल्याला द्यायचा आहे किंवा दिला पाहिजे, एका ग्रुपमधल्या अशा व्यक्तीची ओळख आधी करून द्यायची. मग बॉसची ओळख आधी करून द्यायची, शिपायाची नाही. Keep your introduction brief and to the point. As I said, no unnecessary details. कमी शब्दांमध्ये, थोडक्या शब्दांमध्ये, पण आवश्यक ते सगळी माहिती ऐकणाऱ्याला गेली पाहिजे. हे एक स्किल आहे. दिस इज अ स्किल दॅट यू हॅव टू डेव्हलप. तुम्हाला समजलं पाहिजे की अमुक एका व्यक्तीची एका ठराविक व्यक्तीला ओळख करून देताना काय काय सांगणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, ते मिस्टर जोशीच्या रबर फॅक्टरीमध्ये कोणाला तरी नोकरी करण्यात इंटरेस्ट आहे. समवन इज इंटरेस्टेड इन गेटिंग अ जॉब इन मिस्टर जोशीज रबर फॅक्टरी. अशा वेळेला त्यांना म्युझिकमध्ये फार इंटरेस्ट आहे किंवा ते बासरी चांगली वाजवतात, ही माहिती देण्याची गरज आहे का? नाही. हे तुम्हाला कळलं पाहिजे. पण त्यांचं रबर फॅक्टरीमध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातनं काय क्वालिफिकेशन आहे? What are his special qualities that he can utilize for a job in a rubber factory? That is what you have to mention. You need not tell the boss how good he is on the cricket field. This is a very well-known and popular poem. Look at the series of introductions. This is Jack. And he has built a new house. So, first the introduction to the house. This is the house that Jack built. This is the malt that lay in the house that Jack built. This is the rat that ate the malt that lay in the house that Jack built. This is the cat that killed the rat that ate the malt that lay in the house that Jack built. This is the dog that worried the cat that killed the rat that ate the malt that lay in the house that Jack built. This is the cow with the crumpled horn that tossed the dog that worried the cat that killed the rat that ate the malt that lay in the house that Jack built. I hope you enjoyed this, a series of introductions. Now, since we are talking about this poem, actually, this poem is a very good example of what we call the noun clause, because actually this is a series of noun clauses. Which house? The house that Jack built. The malt that lay in the house that Jack built. That ate the malt. That lay in the house. That killed the rat. That ate the malt. That worried the cat. That killed the rat. All these are noun phrases. We are going to learn about noun phrases in the coming lessons. Can you fill in these gaps? I'm sure you can. Now you know how to introduce others. Look at this joke now. There was a small girl and she asked a very funny question to a little boy. First she asked him, "What is your name?" The boy said, "Ashish Kumar Sharma."
The boy had a dog with him. So the girl pointed to the dog and said, "What is his name?" The boy said, "Romy." The girl said, "Now tell me his full name. You told me your full name. I want to know his full name." Poor Ashish, he was confused and he didn't know what answer to give. Thank you.